राजूर हत्याकांड प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे। 2 पोलीस निरीक्षकांचं निलंबन केलेलं आहे। वडील भावाला न केलेल्या हत्येबद्दल अटक करण्यात आली होती। जळगाव जामोद तालुक्यात घडलेल्या हत्याकांड प्रकरणात हलगर्जीपणा करणं पोलीस विभागातील बड्या अधिकाऱ्यांना चांगलंच भोवलंय। तत्कालीन एलसीबी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोदचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय। या हत्याकांड प्रकरणातील मृत मुलीची अद्यापही ओळख पटलेली नाही। जिवंत शिवानीला मृत जाहीर करून तिच्या वडील आणि भावाला न केलेल्या खुनाबद्दल अटक करण्यात आली होती। त्यामुळेच या 2 पोलीस अधिकाऱ्यांवर ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांच्याकडे। प्रफुल्ल, ही मोठी कारवाई म्हणता येईल। बड्या पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणी फटका बसलेला आहे आणि त्यांना हे प्रकरण भोवल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही सांगितल्याप्रमाणे काय अधिक अपडेट? नक्कीच प्रेम, अत्यंत मोठी कारवाई जी आहे या ठिकाणी म्हणावं लागेल। पोलीस खुनासारख्या गंभीर प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने तपास केला आणि अत्यंत हलगर्जीपणा जो आहे तो पोलिसांनी केला गेला होता, कारण की या खून प्रकरणामध्ये काही परिस्थितीजन्य पुरावे सापडले होते, त्यामध्ये कोयत्याचा देखील समावेश होता। या कोयत्यावर कुठल्याच प्रकारचे फिंगरप्रिंट आढळून आले नाही। अनेक गोष्टी यामध्ये सातत्याने समोर येत आहेत। एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना पोलिसांनी एकदमच त्या मुलीच्या वडिलांना आणि भावाला अशा अटक केली, त्यांना बेदम मारहाण केली, शिवाय पैशाची देखील मागणी केल्याचा आरोप जो आहे तो आज या मुलीचे वडील आणि भाऊ करताना पाहायला मिळत आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांची संपूर्ण भूमिका जी आहे ती आता वादाच्या भोवरात सापडली आहे। त्यामुळे की काय, पोलीस महानिरीक्षक आहेत अमरावती विभागाचे, त्यांनी या दोनही सुनील अंबुलकर जे तत्कालीन एलसीबीचे पोलीस निरीक्षक होते आणि ते तपास अधिकारी म्हणून जळगाव जामोद पोलीस ठाण्यामध्ये ठाणेदार पदावर होते, नितीन पाटील, या दोघांचे निलंबन केलेले आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जर बापूराम कलमेकर आणि अजय कलमेकर यांच्या विरोधात सबळ पुरावे नव्हते तर फक्त साक्ष दिली म्हणून त्यांच्या इतक्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा तुम्ही का दाखल केला? त्याचबरोबर परिस्थितीजन्य पुरावे जे काही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत त्या परिस्थितीजन्य पुराव्याला काही सबळ आधार पोलिसांकडे होता का, यावर आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। एकंदरीतच या संपूर्ण घटनाक्रमामध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्वतः जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठलं होतं आणि या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातला किंवा मध्य प्रदेशमधल्या एका मोठ्या राजकीय नेत्याचा हात आहे का याचा देखील तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे। त्यामुळे निश्चितच या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस प्रफुल्ल, त्यामुळे आता या कारवाईत आणखी पुढे काय धागेदोरे सापडतात आणि काय कारवाई होते त्याकडे लक्ष आहे। त्या संदर्भातील अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।